श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे की दरवेळेस माझ्यासोबत असं का होतं. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ नक्की पहा. मी काय सांगते ते नक्की ऐका. 9:30 ते 10च्या दरम्यान असं का होतं माझ्याबरोबर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, आपण अर्धा किलोचे 3 केक बनवले होते. तर हा होता फ्रेंड सर्कलनी आपल्या फ्रेंड्ससाठी, मैत्रिणीसाठी बनवलेला हा केक होता अर्धा किलोचा चॉकलेट फ्लेवरमध्ये. आणि हा होता फ्रेंड सर्कलनी आपल्या फ्रेंडसाठी, दादा नावाच्या फ्रेंडसाठी हा पण हाफ केजीमध्ये चॉकलेट फ्लेवरचा केक बनवायला सांगितलं होता. आणि हा केक होता, स्टार्टिंगला त्यांनी काही नाव वगैरे सांगितलं नव्हतं, पण ऑन दी स्पॉट नाव टाकायला सांगणार होते. तर हाही केक एक ॲनिव्हर्सरीचा होता, पण असं झालं की मला वाटलं बर्थडेचं असेल म्हणून मी तर हॅपी बर्थडेचं टॅग लावून वगैरे ठेवलेलं होतं. तर ते होता ॲनिव्हर्सरीचा केक. मग त्याच्यावर टाकायचं होतं पल्लवी दिनेश असं नाव, पण त्यांचा समोरून फोन आला की असं नाव न टाकता हॅपी ॲनिव्हर्सरी एवढंच टाका फक्त. मी ओके आहे म्हणाले. सगळे केक मस्त असे पॅकिंग वगैरे करून ज्याची त्याला मी देण्याचा प्रयत्न केला. सगळं सामान वगैरे आटपून घेतलं. तर तुम्ही पाहू शकतात माझ्यासोबत दरवेळेस असं का होतं. मी सगळं सामान उचललं आणि माझं आवरावरी करून मी आता म्हटलं रिलॅक्स बसावं. तर 9 वाजता आमच्या आहोंचा फोन आला की अगं म्हणले 10 मिनिटामध्ये एक तयार केक आहे का. तर मी म्हटलं नाही आहो, मी दिले 3 केक होते ते म्हणले नाही अर्जंट बनवते, तिथून निघालेत आणि ते येईपर्यंत झाला पाहिजे केक. मग झालं असं की ते इथे यायच्या येईपर्यंत आम्ही काय केलं, पटकन बेस लावून घेतला, क्रीम वगैरे रेडी करून घेतली आणि फास्ट लुक तुम्हाला केकचं दाखवते. तर हे जसे 3 केक आहे तर ते देखील मी तुम्हाला चॉकलेट फ्लेवरमध्येच केक बनवला होता. तर तो देखील तुम्हाला देखील दाखवते केक मी गडबडीमध्ये किती झालेला. ओन्ली 12 मिनिटाच्या आत मी तो केक रेडी केलेला होता. तर तुम्ही बघू शकतात हे केकचे आहेत फायनल 3 लूक आणि हाफ के जीमध्ये. आणि ह्या मधल्या केकवर जे नाव नव्हतं ती सुद्धा थोडी रील मी शूट करून इकडे टाकलेली आहे, तुम्ही ती देखील बघू शकतात. आणि फायनली या ठिकाणी मी आज 3 हसत खेळत केक बनवले आणि चौथा मात्र खूप टेन्शनमध्ये बनवला की 12 मिनिटामध्ये मला हा केक द्यायचा होता. तर बघू शकता ज्या केक मधला केक आहे त्या केकवरती मी हॅप्पी ॲनिव्हर्सरी अशा प्रकारे नाव टाकून घेतलेलं आहे. आणि तो केक झाल्याच्या नंतर जो 12 मिनिटात केक बनवलेला आहे त्याची फायनल फिनिशिंग कशी वाटली ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की कॉमेंट करून सांगा. हा आहे त्या चौथ्या केकचा फायनल लुक. आणि आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि हो, अशा गडबडीत ऑर्डर आम्हाला काही देऊ नका, अगोदर सांगत चला. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.